कोविड-19 मुळे झालेल्या महाराष्ट्रातील विविध वाहतूकदारांच्या प्रश्नांकडे शासनाने दुर्लक्ष केले. त्याच्या निषेधार्थ अंबानगरी शालेय विद्यार्थी वाहतूक संस्था आणि शालेय विद्यार्थी वाहतूक संघाने अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण केले. मार्च 2020 पासून कोविडच्या महामारीमुळे महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थी वाहतूकदार यांचा व्यवसाय पूर्णतः बंद पडला. वाहतूकदार कर्जबाजारी होऊन अत्यंत वाईट परिस्थितीमध्ये जीवन जगत आहे. याबाबत महाराष्ट्र राज्य विद्यार्थी वाहतूक महासंघ आणि संपूर्ण राज्यातील स्थानिक संघटनांनी वेळोवेळी शासन दरबारी पत्रव्यवहार केलेत. ही बाब शासनाच्या निदर्शनास आणून दिली. पत्रव्यवहारातील एकाही मागणीचा शासनाने विचार केला नाही. कोणत्याही प्रकारची दखल घेऊन संघटनेसोबत चर्चा केली नाही. अशा आहेत की गेले 8 महिन्यापासून आमच्या शालेय विद्यार्थी वाहतूक संघटनेचा संपूर्ण कारभार हा बंद आहे. गेल्या 8 महिन्यापासून शासनाने आम्हाला एक तांदूळाचा कणही दिलेला नाही. त्यामुळे आमच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे. त्या संदर्भात आम्ही संपूर्ण अमरावती शहर जिल्ह्याच्या वतीने आजच्या दिवशी एक सकाळी 10 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत हे लाक्षणिक उपोषण ठेवलं आहे. त्या उपोषणामागे मागण्या अशा आहेत की आमच्याकडे जे आमच्या गाड्यांवर असलेलं फायनान्स आहे, या फायनान्स कंपन्यांनी आणि टॅक्स या सर्वांचा बोजा आमच्यावरती येऊन पडलेला आहे. आज आमची उपासमारीची वेळ असल्यामुळे आम्ही ते भरू शकत नाही. शासन कुठल्याही आमच्या मागण्याकडे लक्ष करत नाही आहे. त्यामुळे आम्ही आजच्या दिवशी एक सकाळी 10 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत लाक्षणिक उपोषणावर बसलेला आहे. जर आणखी मागण्या पूर्ण झाल्या नाही तर याच्यानंतर समोरचं यानंतर जर आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर आज आमचं हे लाक्षणिक उपोषण आहे, हे उपोषण आणखी तीव्र करण्यात येईल. अशा विविध मागण्यांसाठी हे उपोषण झाले. अनिकेत ठाकरे, विदर्भ न्यूज, अमरावती.